बघा विद्यार्थी मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपण आपल्या इंग्लिशच्या सिलेबसमध्ये द फॉल ऑफ ट्रॉय याचा पार्ट फर्स्ट पाहिला होता आपल्या शाळा सुरू असताना. आज आपल्याला याचा पार्ट सेकंड पाहायचा आहे. मी शिकवताच तुम्हाला समजून सांगणार आहे. पार्ट फर्स्टमध्ये आपण पाहिलं होतं की ट्रॉय जे शहर आहे, ट्रोजन्स आणि ग्रीक यांच्यामध्ये युद्ध सुरू असतं. गेली 10 वर्ष झाले हे युद्ध सुरू आहे आणि ज्या राजाने ती चूक केली होती की दुसऱ्या राजाची जी राणी होती तिला पळवून आणून तिच्याशी लग्न केलं होतं, तो राजा देखील आता मारला गेला होता, परंतु तरी देखील हे युद्ध थांबलेलं नव्हतं. या युद्धाला ट्रोजन्स आणि ग्रीक दोघंही कंटाळलेले होते. आता या युद्धावर तोडगा काय निघतो ते पार्ट सेकंडमध्ये आपल्याला समजणार आहे. पार्ट सेकंड. ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन नॉट बाय फोर्स बट बाय अ ट्रिक. इट वॉज अ कनिंग ऑडिसस who thought of a plan to obtain the victory. Listen, we know that Odysseus is a brave fighter of Greek. आपल्याला माहिती आहे की शेवटी ट्रॉय जे आहे, ट्रॉयमधले ट्रोजन्स आणि ग्रीक यांच्यामध्ये गेले 10 वर्ष झाले जे युद्ध सुरू आहे, त्या युद्धाला ग्रीक आणि ट्रोजन्स दोन्ही कंटाळलेले होते. आणि मोस्ट कनिंग मॅन जो ऑडिसस आहे, म्हणजे सगळ्यात शत्रुबुद्धी असणारा, दृष्टबुद्धी असणारा ऑडिसस, हा जो ऑडिसस ग्रीकांचा सरदार आहे, त्याने त्यावर एक विजय मिळवण्यासाठी एक युक्ती शोधून काढली होती. ती युक्ती कोणती होती? ट्रोजन जे होते त्या ट्रोजनला हरवण्यासाठी त्याने एक युक्ती शोधली होती आणि तो आता त्या युक्तीला कृतीत आणणार होता. ती युक्ती कोणती होती, कशा पद्धतीने त्याने ती वापरली आणि मग त्याचा विजय झाला का, हे आपल्याला पार्ट सेकंडमध्ये समजणार आहे. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स. ही बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स. ही सेड बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इन. द हॉर्स इज सो बिग दॅट सम मॅन्स आर सेट इनसाइड इट. तो घोडा इतका, एक लाकडाचा घोडा त्याने तयार करायला सांगितला. तो घोडा इतका मोठा होता की त्यामध्ये नाही काही तर काही माणसं तरी बसल्या गेली पाहिजेत. काही माणसांना त्यामध्ये लपता आलं पाहिजे, अशा पद्धतीचा घोडा त्याने तयार करून घेतला. अँड लेट सम ऑफ आवर बेस्ट फायटर्स हाईड इन द हॉर्स. आणि त्यांचे ग्रीसचे जे काही सरदार आहेत, जे शूर आहेत, असे शूर सरदार जे फायटर्स आहेत, असे फायटर्स त्या घोड्यामध्ये लपवता आले पाहिजे, इतका मोठा घोडा त्याने तयार करायला सांगितला. Then let us burn our tents and pretended to sail away in our ships. आणि पुढे त्याने सांगितलं की आपले जे टेंट आहेत, ज्या टेंटमध्ये गेली 10 वर्ष झाले आपण राहतोय, जे तंबू आहेत, ज्या तंबूंमध्ये आपण राहतोय, ते तंबू देखील आपल्याला जाळून टाकायचे आहेत. आणि आपल्या ज्या शिप्स आहेत, ज्यामध्ये बसून आपण ट्रोजनच्या गेटपर्यंत येतो, युद्ध करतो, त्या शिप्स देखील आपल्याला समुद्रामध्ये दूरवर नेऊन सोडायच्या आहेत. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे वी विल रिटर्न इन द नाईट वेन द ट्रोजन्स आर अस्लीप. पण काही अंतरावर गेल्यानंतर आपल्याला पुन्हा त्या शिप मध्यरात्री परत आणायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला ट्रोजन्सवर अटॅक करता येईल. वी विल रिटर्न इन द नाईट वेन द ट्रोजन्स आर अस्लीप. वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल. आणि मध्यरात्री आपण परत येऊन त्या लोकांवर, ट्रोजन्सवर अटॅक करू आणि त्यांना मारून टाकू आणि आपला जो विजय आहे तो विजय मिळवू. द ग्रीक लीडर्स डिसाइडेड टू फॉलो द ॲडवाईस अँड ऑल द ग्रीक लीडर्स दे आर ॲग्री विथ दॅट प्लॅन. आणि म्हणून आपण या ऑडिससच्या ॲडवाईसप्रमाणे वागू असं ग्रीकांनी ठरवलं. सो ए ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर. एका अतिशय उत्तम कौशल्य असणाऱ्या, लाकडी काम करणाऱ्या त्या सुताराकडून तो हॉर्स जो होता, लाकडी हॉर्स, तो तयार करण्यात आला. अँड द ग्रेटेस्ट हिरोज मेनेलस, ऑडिसस हिमसेल्फ अँड अदर्स एंटर्ड इट. द लास्ट मॅन टू गो इन बीइंग द आर्किटेक्ट हिमसेल्फ, हू न्यू द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड शटिंग द एंट्रन्स
बघा त्यामध्ये अनेक ग्रीक सरदार, शूर सरदार हे त्या घोड्यामध्ये लपले. ऑडिसस स्वतः देखील त्या घोड्यामध्ये लपला आणि ज्या माणसाने, ज्या कलाकाराने तो घोडा तयार केला होता तो स्वतः देखील त्याच्यामध्ये लपला. याचं कारण होतं की तो घोडा बंद करायचा आणि उघडायचं जे स्किल आहे ते फक्त त्या जो कलाकार होता त्यालाच माहिती होतं. दॅट इव्हनिंग द ग्रीक्स बर्न देअर टेंट्स अँड सेल्ड अवे इन देअर शिप्स. ठरल्याप्रमाणे त्या संध्याकाळी ग्रीकांनी आपले जे टेंट होते ते टेंट जाळून टाकले आणि आपले जहाजा घेऊन ते दूरवर मध्यभागी समुद्राच्या चालले गेले. बट दे डिड नॉट गो व्हेरी फार. परंतु ते फार लांब काही गेले नाही. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परस्युएड द ट्रोजन्स टू ट्रॅक द हॉर्स इन टू देअर सिटी. पण एक व्यक्ती मात्र त्यांनी ठेवला होता की जो ट्रोजन्सच्या गेटजवळ तो वुडन हॉर्स ज्या ठिकाणी ठेवला होता ग्रीकांनी तेथे तो जखमी अवस्थेमध्ये पडलेला होता. नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोक अप एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. दुसऱ्या दिवशी ट्रोजन्स उठले आणि युद्ध करण्यासाठी दरवेळीप्रमाणे युद्ध करण्यासाठी ते गेटच्या बाहेर निघाले. नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोक अप एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. गेली 10 वर्ष झाली जे ते करत होते ते करण्यासाठी ते गेटच्या बाहेर निघाले. व्हॉट डिलाईट अँड सरप्राईज दे फेल्ट ॲट द साईट दे सॉ ऑन द सी शोअर आउटसाईड द वॉल्स. इट सीम दॅट द लाँग सेज वॉज ओव्हर ॲट लास्ट. त्यांनी पाहिलं की इतके वर्ष झाले, गेली 10 वर्ष झाले आपण जे युद्ध करत आहोत ते युद्ध शेवटी संपलेलं आहे. द टेंट्स हॅड बीन बर्न्ड. शत्रूचे जे तंबू आहेत ते तंबू जळालेले आहेत. द शोअर वॉज डिझर्टेड. समुद्र किनारा जो आहे तो पूर्णपणे रिकामा आहे. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. आणि ग्रीकांच्या ज्या शिप्स आहेत त्या पूर्णपणे गेलेल्या आहेत, ते परत गेलेले आहेत. इट्स पीस ॲट लास्ट. ट्रोजनला खूप आनंद झाला कारण आता शेवटी सगळीकडे शांतता झालेली होती. दे क्राईड. ते ओरडू लागले, ते आनंदाने जल्लोष करू लागले. अँड ओपन वाईड देअर गेट्स अँड केम आउट इन लार्ज नंबर्स ऑन द प्लेन ग्लॅड टू बी फ्री अगेन टू गो व्हेअर दे प्लीज. आणि आता ते आनंदाने मुक्तपणे बागडू लागले, नाचू लागले. त्यांना याचा आनंद होता की आता आपण पाहिजे तिथे जाऊ शकतो, जिथे पाहिजे तिथे जाऊ शकतो, कुठेही मुक्त संचार आपण करू शकतो. देन दे सॉ ऑन द सँड्स द ह्यूज वुडन हॉर्स. पण त्या लोकांचं लक्ष अचानकपणे त्या समुद्रकिनाऱ्यावर ठेवलेल्या त्या घोड्याकडे गेलं आणि त्यांनी तो घोडा पाहिला. दे गॅदर्ड राऊंड इट इन ॲस्टॉनिशमेंट. लिसन. अतिशय उत्सुकतेने ते त्या घोड्याच्या आजूबाजूला जमा झाले. फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. खरोखरच त्या कलाकाराने अतिशय सुंदर असा घोडा हा तयार केलेला होता आणि तो घोडा पाहण्यासाठी सगळे ट्रोजन्स त्या घोड्याच्या अवतीभोवती गोळा झाले. ॲज दे वेअर वॉन्डरिंग हाऊ द हॉर्स हॅड बीन बोइल्ड अँड व्हाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड. ते पाहू लागले की अरे हा घोडा इथे कसा काय आला, कोण सोडून गेलं या घोड्याला. दे फाउंड अ ग्रीक विथ हिज हँड्स टाईड टुगेदर लाईंग अंडर इट. वेन द ट्रोजन्स ड्रॅग हिम आउट द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन ऑफ देम. जो माणूस ऑडिससनी त्या ठिकाणी जखमी अवस्थेमध्ये सोडला होता त्या माणसाला या ट्रोजन्सने उचललं. त्याला ट्रोजन्सनी विचारलं की अरे हा घोडा कोण आहे, कोणी तयार केला हा घोडा, कोणी सोडला इथे. द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन ऑफ देम. जसं ठरलं होतं त्या पद्धतीने त्या माणसानेही ॲक्टिंग करायला सुरुवात केली. अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो त्या लोकांना उत्तरवू लागला. व्हेन ही वॉज कमांडेड टू टेल देम व्हाय द ग्रीक हॅड गॉन अँड व्हाय दे हॅड लेफ्ट धिस हॉर्स बिहाइंड. ग्रीक का चालले गेले आणि त्यांनी हा घोडा का इथे ठेवला हे तो माणूस आता सांगू लागला. ही प्रिटेंडेड टू ट्रेम्बल व्हेरी मच अँड रेफ्यूज टू स्पीक. तो थरथर कापू लागला आणि बोलण्यासाठी तो नकार देऊ लागला. वेन ॲट लास्ट दे रिटर्न टू किल हिम ही स्पोक अँड टोल्ड देम धिस फॉल्स टेल. आणि जेव्हा ट्रोजन्सनी या व्यक्तीला मारण्याचं ठरवलं, त्याला सांगितलं की तू जर आम्हाला नाही सांगितलं तर आम्ही तुला मारून टाकू. आणि स्वतःच्या जीविताची भीती वाटून तो माणूस आता त्याची जी खोटी स्टोरी होती ती खोटी स्टोरी या ट्रोजनला सांगू लागला.
द ग्रीक आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स. बघा तो काय सांगतोय तो माणूस. तो सांगतोय की ग्रीक आता एवढ्या मोठ्या लढाईला कंटाळलेले आहेत. गेली 10 वर्ष झाले आपण लढतोय, त्यामुळे ते कंटाळून गेले आणि ते त्यांच्या शिपमध्ये बसून परत चालले गेले. ही सेड, बट दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग व्होएज होम टू, अँड सो दे हॅव मेड धिस हॉर्स अँड लेफ्ट इट ॲज अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. ट्रोजन्सला हा ग्रीक व्यक्ती जो होता तो खोटं सांगू लागला की ग्रीक आता परत चालले गेलेले आहेत आपले शिप घेऊन, आणि जायच्या आधी त्यांनी समुद्र देवतेला हा जो घोडा आहे तो अर्पण केलेला आहे, आणि म्हणून या समुद्र सफरीसाठी निघालेल्या ग्रीकांनी हा घोडा इथेच ठेवलेला आहे. समुद्र देवतेला तो त्यांनी अर्पण केला आहे. दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी अँड ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड, बट आय एस्केप अँड हिड फ्रॉम देम. मी त्यांच्यासोबत जाणार होतो, पण मी एका ठिकाणी लपलो आणि जखमी झालो, आणि मी हे सांगण्यासाठी इथे थांबलो, तुम्हाला खरं सांगण्यासाठी या ठिकाणी थांबलेलो आहे. बट वाय डिड द ग्रीक मेक सच अ ह्यूज हॉर्स. ग्रीक या एवढ्या मोठ्या घोड्याचं काय करत होते मग. सम ऑफ द ट्रोजन्स आस्क्ड, अँड द कनिंग ग्रीक मेड धिस रिप्लाय. आणि तो खोटं बोलणारा व्यक्ती पुन्हा खोटं बोलू लागला. इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग यू माईट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी. जर त्यांनी एखादं छोटी वस्तू ही समुद्राला अर्पण केली असती तर ती ट्रोजन्स आपल्या गेटमधून आतमध्ये घेऊन जाऊ शकले असते, किंवा त्यांनी ती नेली असती, पण त्यांनी ती नेऊ नये म्हणून एवढा मोठा वुडन हॉर्स हा ग्रीकांनी तयार केला. देन द लक वूड हॅव गॉन टू द ट्रोजन्स अँड नॉट टू द ग्रीक्स. दॅट इज व्हाय दे मेड इट टू बिग टू गो इनसाइड युअर गेट्स. म्हणून त्यांचं गुड लक जे आहे ते गुड लक या घोड्यासोबत जोडलेलं आहे, आणि ते गुड लक किंवा चांगलं नशीब हे ट्रोजनकडे जाऊ नये, तुम्ही तुमच्या गेटच्या आतमध्ये ते नेऊ नये, म्हणून त्यांनी एवढा मोठा घोडा हा तयार केला आणि तो समुद्र देवतेला अर्पण केला. द ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू हिअर धिस. द ग्रीक हॅव गॉन, दे सेड, अँड द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन. आणि मग काही ट्रोजन्स म्हणू लागले की खरोखरच ग्रीक आता गेलेले आहेत, आणि हा जो घोडा आहे यांचं जे लक आहे ते लक, तो घोडा आपण आता भिंतीला फोडू, आणि तो घोडा जो आहे तो घोडा आपण आतमध्ये नेऊ, त्यांचं लक आपण आपल्यासोबत नेऊ, शेवटी विजय हा आपलाच झालेला आहे, असं ग्रीक आता ट्रोजन्स आता म्हणू लागले. देअर वाईज प्रीस्ट वॉर्न देम नॉट टू डू सो. पण त्यांच्यामध्ये त्यांचे जे गुरु होते ट्रोजनचे, त्यांनी मात्र सूचना दिली की हा घोडा तुम्ही आतमध्ये नेऊ नका, हा गुडलक वगैरे नाही, तर ही शत्रूची खेळी आहे, तुम्ही हा घोडा आतमध्ये नेऊ नका. इट मे बी अ ट्रिक दॅट विल रुईन अस. तुम्ही जर हा घोडा आतमध्ये नेला तर आपण नष्ट होऊ. ही शत्रूची ट्रिक आहे, युक्ती आहे जी आपल्यावर वापरल्या गेली आहे. ही सेड, यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. जर तुम्ही ही भिंत तोडली, जी संरक्षक भिंत आहे आपल्या सिटीसाठी, ती जर तुम्ही तोडली तर बघा आपल्यावर नक्कीच संकट येणार आहे, आपत्ती येणार आहे. बट दे वेअर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू धिस वर्ड. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन. पण काही लोकांनी त्यांचं ऐकलं नाही. तिची भिंत होती, ती भिंत तोडली आणि त्यांनी त्या ठिकाणी तो घोडा जो आहे तो आतमध्ये नेला. All that day the Trojans feasted and drank and celebrated. After all their celebration they went to sleep and slept soundly. बघा ट्रोजन्स त्या दिवशी खूप आनंदित होते, आणि त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी शहरामध्ये एक मेजवानी आयोजित केली. त्या दिवशी त्यांनी खूप रिलॅक्स फील केलं, आणि त्या दिवशी त्यांनी पार्टी केली, सेलिब्रेट केलं. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन्स दे वेंट टू स्लीप अँड स्लेप्ट साऊंडली. आणि ते सेलिब्रेशन झाल्यानंतर रात्री ते शांतपणे झोपी गेले.
बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ. पण त्या दिवशीची जी रात्र होती, जी रात्र त्यांच्यासाठी काळ रात्र ठरली. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार. ग्रीकांच्या शिप ज्या होत्या त्या फार लांब गेल्या नव्हत्या, त्यामुळे त्या परत आल्या. ॲज सून ॲज दे वेअर हिडन बाय ॲन आयलँड दे हॅड लोवर्ड देअर सेल्स अँड ड्रॉप अँकर अँड वेटेड फॉर द नाईट. ते त्या समुद्रातून ट्रोजनचे जे गेट होतं त्याच्याजवळ आले, आयलँडवर उतरले आणि त्यांनी स्वतःची हत्यारं स्वतःजवळ घेतली. इन द डार्कनेस द फ्लीट सेल्ड बॅक अँड द लिडिंग शिप विच वॉज Agamemnon's bore a red light high on its mast. The Greek, who was watching for the return of the fleet, crept to the wooden horse and gave the signal. आणि लाल मशाल जाळून ग्रीकांनी त्या शिपला सिग्नल दिला आणि सगळ्या ज्या त्या शिप होत्या त्या परत आल्या. द साईड ऑफ द हॉर्स ओपन. आणि जो कलाकार होता ज्याने तो हॉर्स बनवला होता त्याने त्या हॉर्सचं गेट जे होतं ते गेट ओपन केलं. द ग्रीक्स क्लाइम आउट अँड ओपन द गेट्स. द होल ग्रीक आर्मी एंटर्ड द स्लीपिंग सिटी. आणि पूर्ण ग्रीक आर्मी जी होती ती त्या झोपलेल्या, शांत झोपलेल्या त्या सिटीवर आक्रमण करून गेली. इमिडिएटली द ग्रीक सेट फायर टू द हाऊसेस अँड टॉवर्स ऑफ प्लेसेस. आणि ग्रीकांनी, अर्थातच ते पूर्ण प्लॅनिंगने लढाईसाठी तयार झाले होते, त्यांनी त्या सिटीतल्या काही जे घरं होते, काही जे मोठे मोठे टॉवर्स होते त्यांना जाळणं सुरू केलं. अँड बिगॅन टू बर्न अँड किल. प्रत्येक घराला जाळणं सुरू केलं आणि मारणं सुरू केलं. ट्रॉय वॉज फिल्ड विथ द साईट ऑफ लिपिंग फ्लेम्स अँड द साऊंड ऑफ शाउटिंग अँड द नॉइजेस ऑफ वेपन्स अँड द क्राईज ऑफ वीपिंग वुमन. बघा, लहान मुलं, बायका, महिला रडू लागल्या, हत्यारांची आवाज येऊ लागली. ज्या ज्वाळा ज्या होत्या त्या ज्वाळा या ठिकाणी दिसू लागल्या. द स्लीपिंग ट्रोजन्स स्प्रँग आउट ऑफ देअर बेड्स. काही गाढ झोपी गेलेले ट्रोजन्स हे कायमचे झोपी गेले. बट दे वेअर टेकन बाय सरप्राईज. देअर मेमरीज वेअर राईट इनसाइड देअर वॉल्स अँड मेनी ऑफ द ट्रोजन्स वेअर किल्ड बिफोर दे कुड पुट ऑन देअर आर्मर अँड साईज देअर वेपन्स. काही ट्रोजन्स ज्यांनी हत्यारं घ्यायच्या आधीच ते ट्रोजन्स मारले गेले. अ ब्राईट लाईट लिट अप द नाईट स्काय ॲज प्लेसेस अँड हाऊसेस, टेम्पल्स अँड टॉवर्स वेंट अप इन फ्लेम्स. बघा, घरं, दारं, तसेच अनेक देवळं, टॉवर्स हे आता ज्वाळांच्या रूपामध्ये दिसू लागले. द ट्रोजन्स फॉट ॲज वेल ॲज दे कूड. काही ट्रोजन्स हे लढू लागले. बट इट वॉज ऑल इन व्हॅन. पण सगळं नष्ट झालं होतं. ओल्ड किंग प्रायम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन्स. किंग जो होता तो त्याच्या मुलांसोबत मारला गेला. हेक्टर्स वाईफ अँड हिज ओल्ड मदर अँड सिस्टर वेअर कॅरीड ऑफ ॲज स्लेव्स बाय द कॉन्क्वेअर्स. देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट टू हेलन्स वेन किंग मिलॅनस रश्ड थ्रू द सिटी लुकिंग फॉर हर अँड फाउंड हर इन हर पॅलेस. शी हंग हर हेड इन शेम अँड सॉरो ॲज शी फेस हर फॉर्मर हजबंड. हर व्हॉइस वॉज चोक विथ इमोशन अँड शी कुड नॉट स्पीक. बघा, जी राणी हेलन, जिच्यासाठी हे युद्ध झालं होतं, ती आता शत्रू पक्षासोबत चालल्या गेली ॲज अ स्लेव म्हणून. आणि तिची मान शरमेने झुकलेली होती. तिला अतिशय वाईट वाटत होतं की आपल्यामुळे ट्रोजन्स संपुष्टात आलेले आहेत. हर व्हॉइस वॉज चोक विथ इमोशन अँड शी कुड नॉट स्पीक बट मिलॅनस फॉरगेव हर अँड शी वेंट बॅक विथ हिम. पण मिलॅनसने तिला माफ केलं, मोठ्या मनाने माफ केलं आणि तो तिला स्वतःसोबत घेऊन गेला. फॉर इट वॉज ओनली ॲफ्रोडाईट हू हॅड टर्न हर हर्ट अवे फ्रॉम हर होम अँड हर हजबंड अँड हर चाइल्ड. वेन मॉर्निंग केम नथिंग वॉज लेफ्ट ऑफ द प्राऊड रिच सिटी दॅट हॅड रेझिस्टेड अटॅक फॉर 10 years. बघा, अतिशय मोठी अशी सिटी जी संपूर्णपणे संपुष्टात आलेली होती. पहा, ती सिटी, हा वुडन हॉर्स, ते गेट आणि या द फॉल ऑफ ट्रॉय. थोडक्यात या ट्रॉयचा पराभव जो आहे तो पराभव आपण या स्टोरीमध्ये पाहिला. म्हणूनच कोणावरही सहजासहजी विश्वास ठेवू नये. आपली सत्सद विवेकबुद्धी जागृत करावी आणि काय खरं असेल, काय खोटं असेल ते पाहावं. ओके, मला असं वाटतं तुम्हाला हा लेसन आता समजला असेल. आता पुढचा जो लेसन आहे
तो आपण नंतर पाहू. ओके.